मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम गोरखे वडणगे गेले 4 तारखेला गोकुळच्या चेअरमनना आम्ही संघटनेच्या वतीने शेतकरी संघटना दूध उत्पादक संघटनेच्या वतीने निवेदन दिलं होतं। जी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व दूध संस्थेची 45% तुम्ही डिबेंचरची रक्कम कट करून घेतलेली आहे, ती 25% दूध उत्पादकांनी मिळावी व दूध संस्थेच्या खात्यावर परत जमा तुम्ही करा, यासाठी त्यांना मी निवेदन दिलं होतं। तिने कुठल्याही प्रकारचा त्याचा विचार न केल्यामुळे दूध उत्पादक आज 100% अडचण देणार आहे। तेच पैसे जर तुम्ही नाही कट करून घेतला असतं तर दूध संस्थेवाल्यांना दूध उत्पादकांना दिवाळीचा रिबीट देण्यास थोडा मदत झाली असती। हे असं न करता तिने 45% रक्कम जी कट करून घेतलेली आहे ती दूध उत्पादकावर अन्याय केलेला प्रकार आहे। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही अनेक आंदोलन केले, अनेक मोर्चे काढलेत, पण त्याचा कुठलाच विचार त्यांनी केलेला नाही। गाईच्या दुधाला प्रति लिटर 3 रुपये 4 रुपये अशी कपात 7 रुपये केली। एक तर गाईच्या दुधाला दर नाही, दुसरं म्हणजे पशुखाद्याचे दर गगनाला। हे असं होत असताना लंपी कोरोना या सर्व गोष्टींना शेतकरी भरडला गेला आहे। युवा पिढी पशुपालन उत्तम व्यवसायाकडे वळत असताना गाईच्या दुधाला कवडी माल दर दिला जातोय आणि ह्या प्रकारचा त्यांनी कुठल्या प्रकारचा विचार केलेला नाही। यांनी जर ह्याचा नाही विचार केला यापुढे आम्ही उग्र आंदोलन असं करणार आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकांना आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून नक्कीच न्याय देणार आहे।